करतायत. वैमान जरी जास्त असतं पण क्रिकेटवरचं प्रेम मात्र त्यांचं नक्कीच आहे. तदनंतर एका बाजूला पाहतायत SV11 फ्रॉम द टॉस अँड इलेक्ट टू फील्ड आणि आपल्या प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजसाठी पाचारण केलं गेले. आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये पहिली मॅच पाहायला मिळणार आहे. चला जास्त आपण वेळ ठरवायचं नाहीये कारण घड्याळाचे काटे कधी थांबत नाही. तदनंतर आपण देखील थांबायचं नाहीये. आलेल्या वेळेमध्ये सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करून घेणं आपलं आद्य कर्तव्य असतं. तसंच आपण देखील वेळेमध्ये काम करणं, वेळेमध्ये नियोजन करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. एका बाजूला पाहायला मिळेल मिस्टर क्षितिज, एका बाजूला पाहायला मिळतोय मिस्टर कवित, एक युवा खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय तो मिस्टर कवित ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ओळख मिस्टर कवित. अगदी ओपनिंगला पाचारण केलं गेले. 2 नंबरची जर्सी, एक डायनामिक लुक आणि तदनंतर क्रिकेटवरचं प्रेम, व्यवस्थित पद्धतीने चांगले समीकरण. एक कवित आपण पाहतायत अगदी ऑन स्ट्राईकला मात्र दखल होईल सज्ज होतोय. अगदी मानाची, सन्मानाची, आदराची ही स्पर्धा टिंबी प्रीमियर लीग 2026 हा आपला वर्ष आपण पाहतायत. 1 मे महाराष्ट्र दिन, बौद्ध पौर्णिमा आणि कामगार दिनाच्या पुनश्च देऊया. सर्व प्रेक्षक राजांना, खेळाडूंना आणि लाईव्ह जुळले गेलेल्या प्रेक्षकांना देखील देऊया शुभेच्छा. गोलंदाज मार्कवरती मात्र सज्ज होईल मिस्टर सुज्जू, एक एक्सपिरियन्स खेळाडू. आजच्या दिवसामध्ये 4 संघ, 4 आयकॉन. स्टार्ट ऑफ द मॅच. यावेळी जबरदस्त पहिल्या चेंडूवरती प्रहार करेपर्यंत चेंडू आता कितपत निघून जाईल. चेंडू जातोय ते धन्यवाद डीजे. सुवर्ण गीत मंत्रमुग्ध केल्या गेल्या ते महाराष्ट्र दिनाच्या नक्कीच हार्दिक शुभेच्छा. पहिल्या चेंडूवरती प्रारंभ आणि शुभारंभ कवित यांच्या फळीतून मात्र पाहायला मिळाला. जबरदस्त देखीने क्लास चौकार. या वेळेस आपण पाहिलं जाईल व्यवस्थित पद्धतीने एक समीकरण करेपर्यंत पहिला चेंडू चौकार. तदनंतर अगदी डॉट चेंडू मात्र पाहायला मिळाला. शफल थोडासा झाला. तदनंतर पंच मात्र न बलटा अगदी चांगली लेन ऑफ लाईन यावेळी मारण्याचा प्रयत्न जरूर, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक मात्र पोहोचेल. एक धाव इथे परिपूर्ण करताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी थोडंसं हुलकावणी जरूर होती, परंतु एकच धाव इथे घेतली जाईल. जबरदस्त मॅच आपण पाहतायत. एका बाजूला संजीव 11 वर्सेस SV11 या दोन्ही संघांमध्ये कडवा संघर्षाच्या दिवसात 4 संघ पाहायला मिळत आहेत. संजू वॉरियर्स एक संघ, मातब्बर संघ, त्या संघाचा आयकॉन म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं जाईल प्रत्येकाच्या नजरा म्हणजे सर्वेश, एक मोठा आयकॉन म्हणजे ज्यांची वर्णी लागली. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळी जबरदस्त फटका सजवलाय. चेंडू मात्र कितपत निघून जाईल. जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एकच धावेकरिता एका धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचली. आतापर्यंत तब्बल 6 धावा, 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. आपण पाहतायत चांगला प्रहार करेपर्यंत अगदी दुहेरीसाठी प्रयत्न असेल का, परंतु एकच धाव इथे घेतली जाईल. एकेरीवर समाधान. एकेरीनं संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या 2 पोहोचली. नो डाऊट अबाउट इट. 7 रन्स, 7 धावा. एका बाजूला पाहायला मिळेल मिस्टर कवित आणि एका बाजूला पाहायला मिळतं मिस्टर क्षितिज. यावेळी बॅटीची थोडीशी इनर एज पाहायला मिळेल.
आणि चेंडू जातोय सीमा पार एक धावेंसाठी डिक्लेरेशन झोनमध्ये आणि एका धावेने पण पाहिलं जाईल तर षटक संपलं जाते आणि एक षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 पोहोचते. लॉस ऑफ 0 विकेट 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा टिंबी प्रीमियर लीग 2026. देऊया संधी आमच्या डॉल्बीला. तुषार एक आयकॉन आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. इलेव्हन्स आयकॉन ज्याची वर्णी लागली, एक चांगली गुड पर्सनॅलिटी आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये सजवताना पाहायला मिळेल. टिंबी प्रीमियर लीग मध्ये 4 चांद लावताना मात्र पाहायला मिळेल का मिस्टर तुषार. गुड बॉलिंग आपण पाहतोय. चेंडू टप्पा पडल्यावरती चेंडू मात्र उसळी घेत फैगे चेंडू मात्र निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये कुठली चुकी न करता अचूक टप्पा यावेळी हाताळला जातोय. जबरदस्त अशी बॉलिंग मात्र म्हणावी लागेल तुषारांच्या माध्यमातून. त्यांच्याकडे देखील अनेक एक्सपिरियन्स आहेत. यावेळी पाठीची जरूर एज आपण पाहताय तर शॉर्ट थर्ड बँचच्या रिजनला चेंडू मात्र होतोय फरार. धावा येतील एक. खूपच चांगला प्रहार जरूर मात्र करताना पाहायला भेटेल टिंबी प्रीमियर लीग 2026. पहिलं षटक च्या अखेरीच आपण पाहिलं गेलं तब्बल 8 धावा. तदनंतर तुषारला पाचारण केलं, त्याने 1 धाव संपन्न केल्या गेल्या. टोटल धावसंख्या जो पोहोचते ती 9 धावा, 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. डवकर फलंदाज मिस्टर कवित आपण पाहतायत. खराब अशी लेंथ ऑफ लाईन यावेळी येस इट्स नो बॉल. पंजाबचे दाखवताना दर्शवताना नो +1 इज इक्वल टू 2 रन्स. 2 धावेने स्कोर कार्ड मतलब बदलेल. एक सुवर्ण संधी मात्र दिली गेली. पहिल्या सामन्यामध्ये संधी आहे ती मिस्टर कवित या फलंदाजाला. संधीचं मात्र सोनं करेल का यासाठी प्रत्येक प्रेक्षक राजांचं आणि चाहत्या वर्गांचं लक्ष मात्र वेधून राहिलं जाईल. फ्रीचा चान्स आपण पाहतायत मिस्टर कवित. यावेळी व्यवस्थित बॅटेशी संपर्क पाहायला मिळत नाही, परंतु पंचांचे वळतील का. येस इट्स अ व्हाईट बॉल. खराब अशी लेंथ ऑफ लाईन. ज्या पद्धतीने आपण पाहिलं गेलं प्रत्येक कलम असतं त्या पद्धतीनं ICCचा रूल देखील वापरला जाईल, कटिबद्ध आहेत. तदनंतर सोयरी चेंडूची सांगता. या सोयरी चेंडूने संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर 12 धावा. यावेळी जबरदस्त फटका सजवायचा होता, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक मात्र पोहोचेल. चुकीला माफी नाही. कॅचेस विन द मॅचेस हे म्हटलं जातं, परंतु कॅच सुटला जातोय. दुहेरीवर समाधान आणि 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड बदलेल. संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 14 धावा. चांगली मॅच, अगदी रखरखत्या उन्हामध्ये चाललेला क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा सोहळा. टिंबी प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना, पहिली इनिंग. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर थोडंसं हुलकावणी देईपर्यंत मिस्टर तुषार अनेक अनुभव, अनेक परिपक्व, ज्याच्याकडे अनेक बलाढ्य असे संघ देखील आपल्या कित्येक मनगटीच्या जोरावरती आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिले, म्हणून त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. यावेळी चेंज ऑफ स्पेस, काय जबरदस्त क्वालिटी. म्हणतात ना की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी फार महत्वाची गोष्ट असते आणि ती क्वालिटी उत्तम दर्जाची देखणी, दिमागदार अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती तुषार यांच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग. यावेळी जबरदस्त काही चेंडूला नक्की ऑफ ब्रेक केला गेलाय. चेंडू टप्पा पडल्यावरती वेग घेईल. षटक इथे संपलं जाईल. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 14 धावा. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 विकेट्स गॉन. लॉस ऑफ 0 विकेट. ऐकूया तत्पूर्वी डीजेला.
दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या दोन पोहोचते तब्बल 14 धावा. तुषारला पाचारण केलं तर धावसंख्या रोखून ठेवण्याचं काम देखील केलं गेलं. एक आता चांगली उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल, कारण प्रीमियर लीगच्या पॅटर्नमध्ये धावसंख्या जास्त असेल तर मॅचमध्ये रंगत असते, मॅचमध्ये संघर्ष असतो. यावेळी आपण पाहताय चेंडू हलक्याशा त्यांना पुल करायचा होता, चेंडू आपण पाहताय क्षेत्ररक्षक मात्र तैनात. यावेळी फेकी मात्र केली जाईल, फेकी करेपर्यंत 2 धावा सहजरित्या परिपूर्ण चपलाईनं क्रिकेट इथे खेळला जातोय. 2 धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचते तब्बल 16 धावा. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. एका बाजूला क्षितिज, एका बाजूला मिस्टर कवित, ही दोन्ही जोडी, एका बाजूला युवा, एका बाजूला एक्सपिरियन्स. यावेळी बॅटेची जरूर एज घेतली जाते आणि चेंडू मात्र जाईल अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये फक्त एकच धावेंकरिता. एकेरीवर समाधान मात्र म्हणावं लागेल आणि या एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 17 धावा. यावेळी हवेमध्ये चेंडू बराच काळ यावेळी चांगला फटका सजवला गेलाय. तदनंतर दुहेरीसाठी प्रयत्न सुरूच आहे. 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळतंय. जबरदस्त आपण पाहतोय 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. मिस्टर शुभम गोलंदाज मार्कवर सजव उर्फ भाई या नावाने पसंती मिळवलेली आहे. आतापर्यंत चेंडूचा आपण अभ्यास केला तर तब्बल 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा एक चेंडू. यावेळी चांगला प्रहार करेपर्यंत जबरदस्त आणि चेंडू आपण पाहतोय. चेंडू टप्पा पडल्यावरती चेंडू उभय केल, चेंडू होतोय फरार. धावा येतील 4. चौकार. चला सामना 6 षटकांचा राहील. संघाची धावसंख्या 2 पोहोचते 25 धावा. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 चेंडूचा खेळ संपन्न झालाय.
मिस्टर प्रथमेश यावेळी जबरदस्त काय देखणी गोलंदाजी. अगदी चेंडू आतल्या आत राहिला गेला पायावर कुठे चेंडू मात्र आदळतोय. चांगला स्पेस दाखवला गेला तो प्रथमेश. गुड पर्सनॅलिटी आणि तदनंतर चेंडू मात्र अगदी पाहिजे स्वरूपामध्ये मात्र पाहायला मिळेल. एक धावेवर समाधान या एकेरीनं संघाच्या धावसंख्येतून पोहोचतोय तब्बल 26 धावा. सुपर बॉलिंग प्रथमेश आपण पाहिला गेलं तर पहिला मिस्टर आला तर सुजू, तदनंतर मिस्टर तुषार, मिस्टर शुभम आणि तदनंतर प्रथमेश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक. यावेळी चांगली आपण पाहताय ती पॉइंटच्या रिझन मध्ये डीप फॉरवर्डला चेंडू होतोय फरार आणि चेंडू कितपत निघून जातोय. चेंडू होईल डिक्लेरेशन झोन मध्ये फक्त 2 धावेंकरिता. या दुहेरीनं संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 28 धावा. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगला प्रहार क्षितिज. आता शेवटचं देखील आता चेंडू असतील आपण पाहिलं गेलं तर तब्बल मार्गी 4थं षटक मार्गस्थ आहे. अजूनही येणारं शेवटचं षटक अजून शेष पाहायला मिळेल, कारण ज्या वेळेस शेवटचं षटक असतं त्यावेळी हाणामारी देखील करावी लागेल. हे क्रिकेटचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. यावेळी जबरदस्त व्यवस्थित बॅटेचे संपर्क पाहायला मिळेल. यावेळी चेंडू होतोय आर पार सीमा पार. हायलाइट एमबी प्रीमियर लीगचा गगनचुंबी षटकार 6 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. 37 धावा. चांगली जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळते SV11 संघाकडून. हे कुठेतरी संजू वॉरियर संघाला नक्की दडपण, थोडंसं प्रेशर कुठेतरी आपल्या प्रतिस्पर्धी संघाला देखील रोखण्याचा प्रयत्न SV11 संघ मात्र सातत्यानं वारंवार करतोय. चांगली गोलंदाजी मिस्टर सज्जू, नंतर मिस्टर तुषार, मिस्टर शुभम, त्यानंतर प्रथमेश चांगली गोलंदाजी आणि हाताळली गेली. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी येतोय तो मिस्टर शुभम उर्फ भाई या नावाने पसंती मात्र मिळवलेली आहे.
वन डाऊनच्या स्वरूपामध्ये आपण पाहत आहेत अगदी आयकॉन म्हणजे ज्यांची वर्णी लागली मिस्टर सर्वेश, एक चांगलंसं व्यक्तिमत्व. यावेळी थोडंसं कुठेतरी स्लोवर चेंडू बॅटेची जरूर कडा घेतली जाईल. फलंदाज होते बाद मिस्टर क्षितिज. बॅक टू दी डकआउट डीजे. क्षितिज तंबूच्या अस्ताला परतला. तदनंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी जाताना पाहायला मिळतोय तो मिस्टर शुभम. दोन्ही आपण पाहतायत. बॅटर एका बाजूला ऑन स्ट्राईकला मिस्टर शुभम, नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर सर्वेश. यावेळी फुलरलेचा चेंडू जरूर, परंतु यावेळी स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मात्र मिळेल का? परंतु यावेळी चुकीला माफी नाही. यावेळी कुठेतरी आत्महत्या करावी लागेल. तर शुभम यू गया यू आया डीजे. नवीन बॅटर आपण पाहताय. शुभम तंबूच्या अस्ताला परतला. तदनंतर नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळेल तर मिस्टर सागर. 21 नंबरची जर्सी मात्र परिधान करून मैदानाच्या आतमध्ये सजवताना पाहायला मिळेल. सर्वेश पण पाहताय अगदी ऑन स्ट्राईकला. आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर तब्बल 2 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. अजूनही शेवटचे येणारे 4 चेंडू शेष पाहायला मिळेल. मिस्टर सर्वेश आयकॉन यावेळी थोडंसं पुढे स्टेप आउट होण्याचा प्रयत्न जरूर. बॅटीशी संपर्क पाहायला मिळत नाही. थोडंसं चेंडूला कुठेतरी इन स्विंग आउट स्विंग करण्यामध्ये यशस्वी ठरतोय वारंवार मिस्टर शुभम. जबरदस्त देखणी, एक दिमागदार अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती शुभम यांच्या माध्यमातून. रखरखत्या उन्हामध्ये चाललेला क्रिकेटचा थरा रोमहर्षक सामना. यावेळी थोडंसं शफल होईपर्यंत अगदी नोमॅन्स लँडमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हर होईल. दुहेरीसाठी प्रयत्न मात्र सुरूच आहे आणि यावेळी चेंडू मात्र कितपत निघून जाईल. यावेळी चेंडूचा पाठलाग करता करता 2 धावा देखील परिपूर्ण. तिहेरीसाठी प्रयत्न, तिहेरी धाव देखील पूर्ण केली जाईल. यावेळी नक्कीच थोडंसं नशिबाची साथ मात्र मिळेल का? खराब अशी फेकी आणि तदनंतर जबरदस्त 4 धावा संपन्न केल्या गेल्या. नशिबाची साथ देखील मिळाली फलंदाजाला आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचते. ती तब्बल 41 धावा. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगली गुड बॅटिंग, गुड बॉलिंग. त्यावेळी कुठेतरी नशिबाची साथ मात्र मिळाली गेली. ती सागर या फलंदाजाला ॲक्युरेट जर थ्रो असता तर कदाचित धावचित होताना पाहायला मिळाला. कारण क्षेत्र कुठलं का असो पण नशीब ही फार महत्वाची गोष्ट आहे. ती नशीब, ती कलाटणी पाहायला मिळाली. ती नक्कीच सागर या फलंदाजाला सुपर्ब. यावेळी हलक्याशा चेंडूला थोडंसं लॉफ्ट केला गेलाय, परंतु हवेमध्ये चेंडू बराच काळ आणि चेंडू मात्र जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावेंकरिता. चांगली गुड बॅटिंग मिस्टर सर्वेश. यावेळी थोडंसं कुठे चेंडूला बाउन्स करायचं होतं. नॅचरली बाउन्स पाहायला मिळेपर्यंत आपण पाहतायत चेंडू कितपर्यंत निघून जाईल. डिक्लेरेशन झोनमध्ये 2च धावेवर समाधान. या दुहेरीनं आपण पाहिलं जाईल. षटक देखील संपलं जाईल. 2 षटकांच्या अखेरीस बॅटर पॅच्या साह्यानं आपण पाहतायत संघाची धावसंख्या 2 पोहोचते. ती तब्बल 45 धावा बॅटर पॅच्या साह्यानं आणि 46 धावांचं आव्हान. 46 रन्स टू विन. ऐकूया डीजेला. बोईसरच्या मातीमधी त्या टेंबी गावामधी बोईसर
पाठवायची आहे. एका बाजूला पाहतायत आयकॉन म्हणून ज्यांची वर्णी लागली तर मिस्टर सर्वेश आपल्या स्व नेतृत्वाखाली संपूर्ण फील्ड सजवलं गेलंय. अगदी पॉइंट कव्हर लॉंग ऑफ नंतर स्क्वेअर लेग स्क्वेअर विकेट आपण पाहताय. संपूर्ण फिल्डिंग मात्र सजवली जाते. किपर तदनंतर आपली संपूर्ण शिष्टमंडळ अगदी मैदानाच्या आतमध्ये 38च्या सर्कलमध्ये आपण पाहतायत. अगदी छोटंसं मैदान. आपण जो उल्लेख केला टेंबी गाव जरी छोटं असतं परंतु विचार फार उच्च आहेत. चांगले मॅचेस यावेळी पाहतायत. अगदी ओम साई स्पोर्ट यांच्या माध्यमातून थेट लाईव्ह टेलिकास्ट आमचे कॅमेरामॅन सर सुमित राऊत एक नेहमी अग्रेसर आहेत. प्रत्येक चेंडू जिथे जातो तिथे टिपण्याचं काम देखील सातत्याने करतायत. मिस्टर हृदयेश घरत आपण पाहतायत. ब्रँड ऑफ काटाळेचा नाव मात्र नक्कीच लौकिक करताना पाहायला मिळत आहेत. एक डिजिटल ऑपरेटर म्हणजे ज्यांची ओळख ज्यांच्याकडे पाहिलं जाते. त्यानंतर आमचं डीजे मास्टर मिस्टर राज मन फ्रॉम ओडिसाचा ब्रँड. त्यानंतर मिस्टर जयदेव आपण पाहतायत. संपूर्ण मॅच अगदी मानाची सन्मानाची आदराची ही स्पर्धा 2026 हे वर्ष आज पाहिलं गेलं तर 1 मे एक चांगली हॉलिडे. त्यानंतर मॅचचं आयोजन नियोजन आणि प्रायोजन मॅच आयोजन करणं ही फार सोपं नसतं, फार कठीण असतं. खेळाडू वृत्ती आणि आयोजक वृत्ती दोन्हीमध्ये खूप फरक असतो कारण खेळाडू होणं फार कठीण आहे. चला आपण लगेच नाणेफेकीचा आपण कौल करणार आहोत. मिस्टर कुशल उर्फ गोलू या नावाने पसंती मिळवली. त्यानंतर आयकॉन म्हणून ज्यांची वर्णी लागली नेहमी चेहऱ्यावरती हास्यस्मित एक चपळीचं क्रिकेट ज्याच्याकडे आहे अनेक मैदानं ज्यांनी गाजवली तो मिस्टर कुशल. ऑन स्ट्राईकला आपण पाहतायत मिस्टर तुषार. मिस्टर तुषार आणि सुजू दोन्ही जोडी दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. एका बाजूला पाहायला मिळेल सर्वेश आयकॉन, एका बाजूला पाहायला मिळेल सर्वेश आणि तद्द एका बाजूला तुषार. दोन्ही आयकॉन आयकॉन आमने सामने. जबरदस्त मॅच स्टार्ट ऑफ द मॅच. यावेळी जबरदस्त यावेळी आपण पाहतायत येस इट्स अ गॉन. पंच आपण पाहतायत अगदी चेंडू मात्र जाईपर्यंत पंचांचे हात अगदी आकाशाला भिडताना पाहायला मिळेल. फलंदाज पहिल्या चेंडूवरती गारद केला जाईल. यू आया यू गया फलंदाज होते बाद. विषय होतोय खल्लास मिस्टर तुषार. बॅक टू द डकआउट डीजे. तुमची पुढील येणाऱ्या वर्षामध्ये वर्णी लागत असते ती चांगली अशी गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. अगदी शेवटचे 7 चेंडू होते. सर्वेशला पाचारण केलं. स्कोरकार्डमध्ये बदल झाला. तदनंतर पुन्हा सर्वेश पहिल्याच षटका हाताळण्यासाठी मात्र पाचारण आणि त्याला आमंत्रित केलं गेलं आणि पहिल्याच चेंडूवरती मोठा गडी मात्र गारद करून सोडला गेला तो मिस्टर तुषार पहिल्याच चेंडूवरती. नंतर पाहताय वन डाऊनच्या स्वरूपामध्ये फलंदाज मिस्टर दत्तात्रय आपण पाहतायत. दत्ता काय करतोय आपल्या स्वसंघासाठी, कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असेल. यावेळी चेंडू ते रडारवर. चेंडू कितपर्यंत निघून जाईल यावेळी आपण पाहतायत. फलंदाज होईल बाद. बॅक टू द बॅक बॅक टू द बॅक. विकेटचं पतन. फलंदाज पुनश्च जाईल तंबूच्या असलेला मिस्टर दत्तात्रय. बॅक टू द डकआउट डीजे. एक 2 विकेटचं पतन. ऑन हॅट्रिकचा चान्स मात्र घेईल का? टेंबी प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मात्र पटकावेल का? चांगली गुड बॉलिंग पाहायला मिळते सर्वेशांच्या माध्यमातून. 65 नंबरची जर्सी रखरखत्या उन्हामध्ये चाललेलं अगदी सूर्याच्या खाली चाललेली क्रिकेटची अगदी रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच म्हणावी लागेल. अगदी बॅक टू बॅक
2 विकेटचं पतन आणि तदनंतर आपण पाहताय अगदी 4 डाऊनला पाचारण केलं गेलं. नवीन बॅटर दखल होतोय मिस्टर साहिल. यावेळी हलक्याशा हातानं सन्मानानं फक्त चेंडूला दिशा दिली. अगदी 38च्या सर्कल क्रॉस करपर्यंत यावेळी थोडंसं गतीमध्ये परिवर्तन. एकच धावा होती पण एकेरीवर समाधान म्हणतात दुहेरीसाठी प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण केल्या जाईल. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचते. ते वैयक्तिक आणि सांघिक खातं खुललं जाईल 2 धावेनी. यावेळी आपण पाहत आहे जबरदस्त जरूर कव्हरच्या रिझनला डीप फॉरवर्डला चेंडू पाठवायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या. यावेळी खराब असती फेकी. यावेळी चुकीला माफी नाही. चांगला थ्रो करेपर्यंत चेंडू मात्र नक्की यष्टीरक्षकाच्या वरून जाईल. आणि यावेळी आपण पाहिल्या गेलं एक्स्ट्रा धावा. तब्बल 3 धावेने स्कोर कार्ड मात्र बदलेल आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचते. ती तब्बल 5 धावा. मिस्टर सर्वेश यावेळी थोडंसं बॅकफूट लावून थोडं चेंडूला पंच करेपर्यंत चेंडू होते फरार. टिक्युलेशन झोन मध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळेल 2 धावेंकरिता. या दुहेरीनं पुन्हा धावसंख्या बदलते. धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या 2 पोहोचते. ती तब्बल 7 धावा. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगलं मॅचेस आपण पाहायला भेटत आहेत. एका बाजूला सज्जू एका बाजूला साहिल ही दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज पाहायला भेटते. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 7 धावा फक्त खर्ची केले सर्वेशच्या गोलंदाजाने. 2 विकेट पतन केले गेले. जबरदस्त गुड बॉलिंग म्हणावी लागेल ती सर्वेशांच्या माध्यमातून. शेवटचा एक चेंडू शेष पाहायला मिळतो मिस्टर सर्वेश. वेळी जबरदस्त व्यवस्थित बॅटरीचे संपर्क मिस्टर सुजू एक्सपिरियन्स खेळाडू. त्यानंतर ॲक्युरेट फेकी. सुजूला स्ट्राईक घ्यायची आहे म्हणून सुजूने कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही. एकच धावेवर समाधान. एकेरीने षटक इथे संपलं जाईल. 1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 पोहोचते. ती तब्बल 8 धावा. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. ऐकूया डीजेला.
प्रहार पाहायला मिळाला कॉपी बुक स्टाईल भावेश पवार आठवण मात्र करून देईल. अगदी टेनिस क्रिकेटच्या जगतापमध्ये सुंदर क्रिकेट आपण पाहिल्या गेलेत. अनेकांनी एक चार चांद लावले गेलेत. यावेळी खराब लेंथ ऑफ लाईन, परंतु येस इट्स अ व्हाईट बॉल. पंच मात्र दर्शवित असताना या स्वैर क्षमस्व डेड बॉल यावेळी पंचमात्र घोषित करताना पाहायला मिळेल. चांगली अशी गोलंदाजी यावेळी शुभम यावेळी चांगला आपण पाहतायत. जबरदस्त इट्स गॉन. पाठीची कडा घेत मात्र चेंडू आपण पाहिला गेलेत. एका हाताने कार्बन कमाल सर्वेशनच्या यशची रक्षकातून पाहायला मिळाला. फलंदाज होते बात मिस्टर साहिल. बॅक टू दी डकआउट टीजे. जर 26 तदनंतर कवितला पाचारण केलं. चांगली गोलंदाजी यावेळी हाताळताना निहाळताना
संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर 27 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळेल. येणारे 14 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. यावेळी कुठेतरी आपण पाहिला गेले ऑफस्टमवर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु येस क्षमस्व माफी असावी. षटक इथे संपलं जाईल. षटक इथे संपलं जाईल. तदनंतर 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 27 धावा. येणारे चेंडू असतील आता फक्त 12. जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असेल ते तब्बल 19 धावा. 12 चेंडू आणि 19 धावा. बारा चेंडू आणि 19 धावा. जिम्मेदारी मात्र दिली गेली ती सर्वेश या गोलंदाजावरती. याच सगळ्या षटकांवरती सगळ्यांचं समीकरण कोण मात्र पराभूत होईल, कोण मात्र विजयाच्या दिशेला जाईल. कारण लीगचा पॅटर्न बोलायचं म्हटलं म्हणजे जिंकणं या सरासरीने यावं फार महत्वाची गोष्ट असते. कारण त्यावेळी जेव्हा तुम्ही रनरेटला असाल तेव्हा आपला संघ कुठेतरी मात्र क्वालिफाय होतो. हा एक लीगचा पॅटर्न आहे. सगळ्या ठिकाणी लीग गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा. एमबी प्रीमियर लीग यावेळी जबरदस्त अगदी चेंडू येतो रडारवर. चेंडू होतोय सीमा पार. चेंडू जातोय फ्लॅट. षटकार 6 धावा. अगदी आपण पाहिलं गेलं तर याच चेंडूवरती एक मॅच मध्ये कलाटणी एक ट्विस्ट आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये. अगदी चेंडू मात्र फ्लॅट षटकार मात्र पाहायला मिळाला. ज्या आपण पाहतोय द्रुतगती एक्सप्रेसवर ज्या पद्धतीने गाड्यांचा वेग असतो त्या वेगाने चेंडू मात्र होतोय ट्रॅव्हल. 6 धावा. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 2 पोहोचते तब्बल 33 धावा. येणारे 11 चेंडू आणि 13 धावा. जबरदस्त गुड बॅटिंग मिस्टर शुभम. या वेळेस आपण पाहतोय थोडंसं गुडलेंचा चेंडू जरूर हलक्याशा हाताने ट्रॅव्हल होईपर्यंत कुठे ते चेंडूला टॅप करायचा होता, पण शुभम थोडंसं नक्की चेंडू मात्र डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. ती डॉट चेंडू. तदनंतर तर पाहू शकतायत फक्त येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांचं लक्ष्य मात्र गाठावं लागेल. जबरदस्त मॅच खऱ्या अर्थानं जर कलाटणी असलेल्या मॅच मध्ये तो शुभमच्या षटकारानं एक मॅचला ट्विस्ट आला गेले. 11 संघ कोण जिंकेल यासाठी प्रत्येकाच्या नजरा लागले जातील. चेंज ऑफ स्पेस एक क्वालिटी उत्तुंग दर्जाची चांगला स्पेस जरूर दाखवला गेलाय. आपण पाहतायत यावेळी पंचांचे वलटील. इट्स व्हाईट बॉल. खराब अशी लेंथ ऑफ लाईन. मॅच मध्ये एक रोमांच करताना पाहायला मिळेल. कुठेतरी आपला पाहिला गेल्या संघाला रोखून ठेवायचंय सर्वेक्षणची भूमिका निभावत असताना, परंतु थोडंसं स्वैरी चेंडू मात्र पाहायला मिळाला. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीसाठी मात्र प्रयत्न असेल का 2 धावेचा प्रयत्न. हुलकावणी जरूर देईपर्यंत फक्त एकच धाव घेतली जाईल. सर्वेशला पाहिले गेले तर सर्वेशकडे क्षमता आहे, कॅपॅसिटी, एबिलिटी आहे, त्याच्याकडे असलेले एक अनुभव आहे. आपल्या कुठेतरी संघाला विजय जिंकू शकेल, परंतु देखील प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच मातब्बर आहे. एका बाजूला शुभम, एका बाजूला पाहायला मिळते मिस्टर प्रथमेश. हलक्याशा हातानं दिशा दिली. स्ट्राईक फक्त रोटेट करायची होती, कारण शुभमने सांगितलं होतं फक्त मला स्ट्राईक दे. ती स्ट्राईक रोटेट करण्याचं काम देखील केलं गेलं प्रथमेश यांनी. कारण क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची गोष्ट होती ती स्ट्राईक रोटेट होणं, आणि ती स्ट्राईक रोटेशन करून दिली आहे ती प्रथमेश या फलंदाजानं. संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 36 धावा. येणारे 8 चेंडू आणि 10 धावा. यावेळी बॅटेची कडा घेतली जाईल. यष्टीरक्षक मात्र पोहोचेल का? यावेळी पोचता चेंडू येते फरार डिक्लेरेशन झोन मध्ये. एकच धावेंकरिता एकेरीवर समाधान, आणि एकेरीनं संघाची धावसंख्या 2 पोहोचेल 37 धावा. चांगले मॅच आपण पाहतायत. SV11 संघ देखील सातत्याने संघर्ष करतोय. त्या पद्धतीने देखील गोलंदाज देखील वारंवार प्रयत्न करतोय. क्षेत्र कुठलं का असेना, पण प्रयत्न ही फार महत्वाची गोष्ट आहे. पण म्हणतात ना की कष्टाविना फळ नाही. आयुष्यामध्ये कष्ट, आयुष्यामध्ये प्रयत्न ही फार महत्वाची गोष्ट आहे. ती निभावत असताना पाहायला मिळते तो मिस्टर सर्वेश. सुपर बॉलिंग. यावेळी काही क्लास, दर्जेदार, जबरदस्त बॅटेशी संपर्क करत थर्डमॅनच्या रिझनला चेंडू होतोय फरार डिक्लेरेशन झोन मध्ये. एकच धावेंकरिता, आणि एकेरीनं संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 38 धावा. येणारे शेवटचे चेंडू असतील 6. जिंकण्यासाठी आव्हान असेल ते तब्बल 8 धावांचं लक्ष्य गाठावं लागेल.
मिस्टर अजयला पाचारण केलं गेलंय. शेवटचं षटक ज्याला आपण हाडामारीचं षटक ज्याला आपण संबोधतो, कारण या षटकामध्ये दोन्ही संघांचं पारडं कोणाकडे जाईल. दोन्ही जोडी आपण पाहत आहेत, एका बाजूला प्रथमेश, एका बाजूला शुभम, एक चांगलं डिस्कशन करताना. तदनंतर आपण पाहत आहेत मिस्टर अजय उर्फ टॉनी या नावाने चांगली पसंती मात्र मिळवत त्याला पाचारण केलं गेलंय. सर्वेशी त्याला आमंत्रित केलंय. येणारे असतील 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांचं लक्ष्य अजून गाठावं लागेल. जबरदस्त मॅचचा दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये चाललेला हा कडवा संघर्ष आणि कडवा लढत आपण पाहणार आहोत. रखरखत्या उन्हामध्ये चाललेला क्रिकेटचा थरार, रोमहर्षक सामना, अगदी मानाची, सन्मानाची, आदराची, स्वाभिमानाची ही स्पर्धा. चांगली मॅच आपण पाहतायत. अगदी येणारे 6 चेंडू 8 धावा. चांगली जबाबदारी मात्र घ्यावी लागेल. जबाबदारीचं क्रिकेट, कारण क्रिकेट हा फक्त खेळ आहे, क्रिकेट हे जीवन नाहीये. परंतु क्रिकेटला देखील चांगलं एक आपण देखील प्रसिद्धी मात्र मिळवली दिली आहे. यावेळी आपण पाहतायत हलक्याशा चेंडूला कट केलं जाईल. चेंडू होते फरार डिक्लेरेशन झोन मध्ये. पंच धावा डिक्लेअर करायच्या आहेत. 2 धावा. 2 धावीवर समाधान मानावं लागेल. तब्बल 40 धावा या फलकावरती झळकावल्या गेल्यात. चांगली मॅचच्या खराब अशी लेंथ ऑफ लाईन, परंतु येस इट्स अ नो बॉल. पंच मात्र दर्शवित असताना तदनंतर पाहू शकतायत 1+1 इज इक्वल टू 2 रन्स. या बॉलवरती पंच कळवायच्या धावा किती? 1. 4 चेंडू आणि 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. अजून मॅच मध्ये ऑन पाहायला मिळेल मिस्टर शुभम उर्फ भाई. यावेळी आपण पाहताय जबरदस्त फटका स्ट्रेट ड्राईव्हला सेफ झोन मध्ये. मिस्टर कवित त्या वेगाने आला. यावेळी पाहू शकतायत थोडस चुकीला माफी नाही. आपण पाहतायत यावेळेस कुठेतरी धावचेताना पाहायला मिळाला असता, परंतु यावेळी चोरटी धावा घेतली जाईल. 3 धावा संपन्न केल्या जाईल. 1 ऑफ मॅच मध्ये पाहायला मिळतोय का?